चला सामना थोडासा लवकर चालू करायचा आहे. त्याचप्रमाणे आमच्या KSK क्रीडा प्रतिष्ठानचे सन्माननीय उपाध्यक्ष श्री भातोशे साहेब, शशिकांत भातोशे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले व्यासपीठावरती. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला सामना सिंधी संघ लवकर शतरक्षण लावून घ्यायचं आहे. पहिला सामना या स्पर्धेतील आपण पाहिला गोगवे BCC वर्सेस निवळी संघ. यामध्ये निवळी संघ विजयी होऊन दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला आहे आणि पहिल्या फेरीतील दुसरा सामना आता चालू होतो आहे. सिंधी वर्सेस शिवशक्ती येरणे या एक पंच म्हणून द्या देसाई साहेब. आपल्याकडे कोणी आहे का किंवा निवळी संघाचा एक जण? या मॅचमध्ये अतिशय बहारदार कामगिरी केली तो अक्षय निवळे. याच्यासाठी श्रीरंग निवळे याच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. आपण या ठिकाणी येऊन आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. अक्षय निवळे की ज्यानं विजय खेचून आणला या सामन्यामध्ये. आणि त्याचप्रमाणे आशिष निवळे याच्यासाठी देखील 100 रुपयाचं या ठिकाणी प्राईज आलंय. आपण देखील आपलं कॅश प्राईज घेऊन जायचंय. नॉट आऊट स्पर्धा या सामना त्यांनी आपल्या खिशात टाकून दिला. सन्माननीय एकनाथजी मोरे यांच्या हस्ते या ठिकाणी या सामन्यातील बेस्ट खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो अक्षय निवळे. या आपणाला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. त्याचबरोबर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी शतरक्षणाची व्यूहरचना रचली जाते. सिंधी संघ आशिष निवळे या अक्षय निवळे आणि आशिष निवळे दोघांनाही विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. श्रीरंग निवळे यांच्याकडून अक्षयसाठी 201 रुपयाचं पारितोषिक तसंच आशिषसाठी देखील 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. या पहिल्या सामन्याचा सामनावीराचा किताब जातोय अक्षय निवळे की ज्यानं बहारदार खेळी केली. चौकार षटकारांच्या आताशबाजी त्याचप्रमाणे गोलंदाजी देखील चांगली केली होती. त्या अक्षय निवळे सामनावीराच्या किताबाने गौरवला जातोय. शुभेच्छा असतील तुला. यानंतर जाऊया सामन्याकडे. सामना सार्थक गोलंदाजी मार्कवर. सॉरी हे काय फटका खेळलाय मात्र त्या ठिकाणी शतरक्षक आहे कोणतीही चूक नाही. डीप पॉइंटला त्या ठिकाणी शतरक्षक तैनात होता. शिरीष आणि कोणतीही चूक नाही. पहिला गडी या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती बाद होतोय. रोशन आल्या पावली परततोय. शिंदे टीमसाठी हे मैदान मात्र लकी आहे. मागच्या वर्षी त्यांनी या मैदानावरती पहिला दौडमध्ये बाजी मारली होती. अक्षय निवळे आणि आशिष निवळे आघाडीची ही जोडी यांना प्राईजने या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. या एक इनिंग नंतर आपण नक्कीच संतोषी देसाई यांना मायक्रोफोनवरती ऐकाल. दरम्यान पहिल्या दुसऱ्या सामन्याचं त्या ठिकाणी धावतोय वर्णन आम्ही आपल्यापर्यंत पोचवत आहोत.
सार्थक गोलंदाजी मार्कवर. नवीन बॅटर साहिल सूरज येतोय. खराब या ठिकाणी शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळतंय. दुसरा लगातारचा चेंडू डॉट येतोय आणि सुरुवात पहा काय झोकात केले. KSK क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत चालू असणारी स्पर्धा श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब येरणे यांच्या माध्यमातून रामतनू मैदान तुर्भेगाव या मैदानावरती ही स्पर्धा चालू आहे. दुसरा सामना ओ हो इथे थोडासा वेगावर भर देण्याचा प्रयत्न होता सार्थकचा, मात्र उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू आणि हा खराब चेंडू सोडतोय. एका धावीने ते श्री गणेश होतोय. शिवशक्ती येरणे संघाचा. सार्थक थोडं स्पीडअप करायचं मित्रांनो, वेळ घेऊ नका. एकतर इथे थोडासा उशीर झालाय, स्पर्धेला सुरुवातच थोडीशी उशिरा झाले. आपट बार मात्र यशस्वी ठरतोय. बाईच्या रूपाने लेग बाईच्या रूपाने इथे एक धाव मिळेल. मात्र काही षटक हाताळले पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये मात्र धावपलकावर आले. 2 चेंडू मात्र झालेत. सुरेख सुरुवात केले सार्थकनी. शिंदी टीमचा हा स्टार गोलंदाज काय चेंडू इथे हाताळलाय. बॅकअप लो यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू. अतिशय वेग होता चेंडूला आणि दरम्यान एक धाव मिळेल. एक अतिरिक्त धाव मिळेल डिक्लरच्या रूपाने. मात्र गोलंदाजी पहा काय हाताळतोय इथे. नक्कीच तुम्ही जर चांगली गोलंदाजी केली तर खेळपट्टी तुम्हाला साथ देत आहे. मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल. फलंदाजी देखील तुम्हाला, फलंदाजीसाठी तर नंदनवनच आहे, तुम्हाला ती नेहमीच साथ देते. सार्थक निघतोय. यावेळी लेग ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. वेगवान चेंडू वेगावर स्वार झालाय. चेंडू जाऊन स्थिरावतो यष्टीरक्षकांच्या हातामध्ये. कोणतीही धाव नाही. सूरज शिवशक्ती येरणे गावचा हा खेळाडू सूरज आलाय, मात्र आतापर्यंत तो खाता खोलू शकला नाही. 3 षटकांचा हा खेळ आहे. या 3 षटकामध्ये तुम्हाला धावा चांगल्या उभाराव्या लागतील. मात्र अजून तरी हे षटक चांगलं हाताळलंय. दरम्यान पुलर लेनचा चेंडू होता. 1 धाव मिळेल आणि एकाच धावेवरती समाधान मानावे लागेल. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही चूक नाही. एकच धाव मिळेल. एका धावेने धाव पुढे सरसावेल. पहिलं षटक मार्गस्थ असताना धाव फलकावर धावा लागतायत 4. दरम्यान पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागतायत 4. चला स्पीडअप करा. दुसरा गोलंदाज येतोय. 4 धावा. काय षटक हाताळले पहा. पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये त्याच्या गोलंदाजीमध्ये विविधता पाहायला मिळाली. यॉर्कर लेनचे चेंडू, काहीसे गुड लेन स्पॉटवरचे चेंडू पाहायला मिळाले. हुसुळी देणारे चेंडू पाहायला मिळाले आणि या चेंडूंमध्ये तो प्रत्येक चेंडू गणिक यशस्वी ठरलाय. फक्त धावा खर्च केल्या त्या 4. कोणताही मोठा फटका या षटकामध्ये आला नाही. चांगली गोलंदाजी. यानंतर दुसरं षटक घेऊन येतोय अनिरुद्ध मोरे. अनिरुद्ध निघतोय. यावेळी पुढे सरसावून ऑफ साईडला पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. सूरजचा मात्र वाईटचा इशारा येतोय. पहिला चेंडू वाईटच्या रूपाने हाताळलाय तो अनिरुद्धने. सूरज आणि करण ही शिवशक्ती येरणे गावची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. इथून पुढे चांगली धाव संख्या उभारावी लागेल, खेचावी लागेल. ते ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आणि डॉट बॉल.
अतिशय चांगला चेंडू हाताळला अनिरुद्धने. पहिला चेंडू वाईड आला होता, त्यानंतर चांगले राऊंड दी राईटअप राऊंड दी या ठिकाणी मारा करतोय. सुरेख चेंडू हाताळला. इथे धावचीची चान्स होते आणि का मला वाटतं अशा पद्धतीने क्रिकेट खेळलं जाते शिवशक्ती एरणे संघाकडून. आपण काय सामना गमावला आहे, टीम हरण्याच्या स्थितीमध्ये, अशा पद्धतीचं क्रिकेट काहीतरी या बॅटरकडून खेळलं जाते. इथे एक धाव घेत असताना देखील तो त्या जोशामध्ये धावू शकत नव्हता आणि ही चांगली लक्षणं आहेत क्रिकेटसाठी. पुन्हा एकदा सुरेख चेंडू अपड बार पाहायला मिळाला. पुलर लेनची गोलंदाजी पाहायला मिळाली. या चेंडूवरती यशस्वी ठरतोय. निर्धाव चेंडूचे सांगता अतिशय चांगलं षटक, दुसरं षटक अनिरुद्धचं. यावेळी ड्राईव्ह केलाय, स्ट्रेट ड्राईव्ह येतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? हो, केला जातोय. आणि त्या ठिकाणी काय होईल? आणि नाही, चेंडू पोचला होता मात्र गोलंदाज चेंडू चांगल्या प्रकारे हाताळू शकले नाहीत आणि एक धावबादची संधी मात्र इथे गमावली अनिरुद्धने. 2 धावा दरम्यानच्या काळामध्ये घेतल्या जातात. पुढचे साऊंड खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. काहीशी अंधाधुंदी बॅटिंग पाहायला मिळते. दरम्यान 1 धाव मिळेल. पाहतो क्षेत्ररक्षण अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सजवलं आहे. डीप मिड विकेट असेल, त्या ठिकाणी काऊ कॉर्नर असेल, मिड ऑफ असेल, मिड ऑन असेल, लॉंग ऑफ, लॉंग ऑन. अनिरुद्ध इथे अपड बार केलाय. काय होईल? पंच आमच्याकडे वळले जात आहेत आणि हा वाईडचा इशारा. शॉर्ट पिच चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, मात्र तो प्रयत्न त्यांना यश देऊ शकला नाही. अनिरुद्ध पुन्हा निघतायत. यावेळी पुन्हा जोरकस मारण्याचा प्रयत्न, मात्र अंधाधुंदी फायरिंग होते. चेंडू आणि बॅटचा पुन्हा एकदा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची दरम्यान बाईटच्या रूपाने 1 धाव घेतली जाते. एका धावेच्या दरम्यान धावफलक जाऊन पोचतोय 11 या आकड्यावरती. शिवशक्ती एरणे या संघाचा पहिला षटक हाताळलं सार्थकने, 4 धावा दिल्या. त्यानंतर षटक हाताळलं अनिरुद्धने, 7 धावा खर्च केल्या. धावफलकावर 11 धावा, नाममात्र 11 धावा लागतात. शेवटचा आणि अंतिम षटक कोण घेऊन येईल? आतापर्यंत पाहिलं गेलं तर शिवशक्ती एरणे संघाला जकडून ठेवलंय, बांधून ठेवलंय, पायात बेड्या घातल्यात, कोणत्याही प्रकारे हात खोलण्याला संधी दिली नाही. या खेळाडूंना जणू काय फायनलच्या सामन्यामध्ये येतो एखादा संघ आणि ज्या आविर्भावात खेळतो त्या पद्धतीने शिंदी संघ हवी झालाय. धीरज गोलंदाजी मार्क, नीरज येतोय गोलंदाजी मार्कवर. तिसरं आणि अंतिम षटक घेऊन शिंदी संघाकडून 11 धावा नाम मात्र लागल्यात धावफलकावर. इथून पुढे खरोखरच तुम्हाला 15 ते 20 धावांची लयलूट करावी लागेल. या षटकामध्ये नीरज गोलंदाजी मार्कवर वेगवान मारा करण्यामध्ये त्याची ख्याती आहे. चेंडू हवेमध्ये, पंचांचा इशारा येणं बाकी आणि डिक्लेअरच्या रूपाने 1 धाव. फटका चांगला आहे, मात्र या फटक्यावर तुम्हाला फारसं काही मिळणार नाही. पॉईंटच्या डोक्यावरून उंच असा टोलवलेला हा फटका आणि यामध्ये धाव मिळेल ती मात्र 1. चला वेळ करू नका. शिंदी टीम आपल्याला आजच्या दिवसामध्ये पूर्णपणे सर्व सामने खेळून बक्षीस वितरण समारंभ देखील याच मैदानावरती वेळेत पूर्ण करायचा आहे. पहिलीच सुरुवात आपली उशिरा झाली. चला नीरज मारा करेल तो करणला. पुन्हा एकदा पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, पंच वळले जात आहेत. वाईडचा इशारा, अतिरिक्त धावेची भर पडेल संघाच्या खात्यामध्ये. थोडासा वेगाच्या नादामध्ये सोयर चेंडूचा मारा पाहायला मिळतोय आणि सोयर चेंडूनी मला वाटतं या धावसंख्येला आकार देण्याचं काम निवळी शिंदी संघाचे गोलंदाज करतायत. हा चेंडू मात्र सुरेख आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता.
डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. उसळी घेतोय चेंडू, स्थिरावतोय यष्टीरक्षकांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, चला स्पीडअप करायचंय शिंदी संघ. नीरज, काहीसं इथे मंदावलेलं क्रिकेट मी म्हणेन या सामन्यामध्ये, कारण ज्या पद्धतीने बॅटिंग या सामन्यामध्ये हवी होती त्या पद्धतीनंच बॅटिंग पाहायला मिळत नाही. वाईटचा इशारा येतोय, धावा होत नाहीत, म्हणून की काय गोलंदाज इथे वाईटच्या रूपाने धावांची भर घालतायत आणि थोडंसं हातभार या वाईटच्या रूपाने धावसंख्येला देण्याचं काम गोलंदाज करतायत सिंधी संघाचे. आतापर्यंत पाहिलं गेलं तर 5 वाईड या सामन्यामध्ये या इनिंग्समध्ये पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा वाईडचा इशारा. तुम्ही वेगाच्या नादामध्ये चेंडू स्वेर टाकताय, याची कुठेतरी जाणीव होणं गरजेचं आहे आणि त्यातून सुधारणा देखील होणं गरजेचं आहे. तुम्ही चेंडू जरी चांगले हाताळत असाल, धावसंख्या जरी कमी असेल, तरी सुद्धा जास्तीत जास्त चांगली गोलंदाजी कशी करता येईल. अनेक यापेक्षा मी चांगली गोलंदाजी हाताळू शकतो का, यापेक्षा मी चांगले चेंडू टाकू शकतो का, याकडे लक्ष वारंवार दिलं पाहिजे गोलंदाजाने. यावेळी ड्राईव्ह केला, चेंडू येतोय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये, एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. चेंडू अडवला जाईल, मात्र 2 धावा घेतल्या जात आहेत दरम्यानच्या काळामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता, झपाट्याने चेंडूवरती आला, चेंडू रोखला आणि या चेंडूवरती 2 धावा. थोडंसं मी म्हणेन वाईटच्या रूपाने लांबलेलं षटक. नीरज, स्पीडअप घ्या, धावा कमी आहेत याचा अर्थ असा नाही आपण त्या खेळाला देखील विलंब लावला पाहिजे. चला स्पीडअप घ्या. यानंतरचा होणारा सामना विजयी संघ वर्सेस शिंदी संघ, निवळी संघ, या 2 संघांच्या दरम्यान सामना रंगेल. गरज नाही, तुम्ही जर 4 चेंडू निर्धाव टाकत असाल आणि 4 चेंडू वाईट टाकत असाल तर तुमच्या गोलंदाजीला कुठेतरी अर्थ उरत नाही. ती जाणीव मात्र गोलंदाजाकडे असायला पाहिजे. यावेळी चेंडू चांगला हाताळला आहे, मात्र काहीसं लांबलेलं षटक मी म्हणेन. तुम्ही 4 चेंडू टाकून संघाला काही फारसं मिळवून द्याल असं मला तरी वाटत नाही. ज्यावेळेस षटक गोलंदाजी कधी चांगली आणि भारदार म्हटली जाईल, ज्यावेळी तुम्ही निर्धाव चेंडू टाकाल, कोणत्याही षटकामध्ये एकही वाईट नाही, एकही नो बॉल नसेल, त्यावेळी तुमची गोलंदाजी सरस ठरते. ती गोलंदाजी हाताळायचा प्रयत्न प्रत्येक गोलंदाजाने केला पाहिजे. इथे जवळपास 10वा चेंडू हाताळला आहे आणि हा देखील चेंडू वाईट टाकला आहे. 5 बॉल आणि 5 चेंडू वाईट हाताळलेत या षटकामध्ये नीरजने. गरज नाही आणि ही गोलंदाजी मी कधीही चांगली म्हणणार नाही. यावेळी नो आहे, प्लस 1 धाव, अशा 2 धावा आणि इथे फ्री हिट देखील असेल या षटकामध्ये. जर गोलंदाज बॅटने धावा काढत नसतील तर आम्ही त्या वाईट आणि नोच्या रूपाने तुम्हाला देऊ, अशी भूमिका मात्र इथे गोलंदाजाची पाहायला मिळते नीरजकडून. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. 7 बॉल एक्स्ट्रा या इनिंग्समध्ये, या ओव्हर्समध्ये नीरजचे. काय तुम्ही निर्धाव चेंडू टाकून त्याचा काही उपयोग नाही, त्या गोलंदाजीला अर्थ नाही. त्या गोलंदाजीची कधीही नोंद ठेवली जाईल ती खराब नोंदवहीमध्ये. इथे चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि नो आहे. पुन्हा एकदा खराब चेंडू. नो प्लस 1, अशा 2 धावा मिळतील. पंच डिक्लेअर आहे की धावून काढले.
नीरजचा खूपसं महागडं षटक, लांबवलेलं षटक इथे पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. आणि या शेवटच्या चेंडूवरती डिसिजन नाही, पंचांनी डिसिजन कळवायचं आहे आम्हाला. पंचांशी या ठिकाणी पंचांचा निर्णय अंतिम राहील, कोणताही वाद घालू नये. जे निर्णय आहेत मैदानामध्ये ऑनफिल्ड ठरलेले तेच निर्णय आपल्याला दिले जातील, यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. आणि या चेंडू पंच निर्णय द्यायचा आहे. या चेंडूवरती काय पंच? नीरज निघतोय शिव इथे आणि इथे धाव बाद होतोय. याच्या आधीचा चेंडूचा निर्णय सांगा. नो बॉल होता, आधीचा नो बॉल होता. अतिशय महागड षटक, खूप असं लांबवलेलं षटक. नो आणि वाईटचा पूर्णपणे या षटकामध्ये रतीब पाहायला मिळाला. दरम्यान 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावा लागत आहेत. 26 धावा आणि 27 धावांची आवश्यकता असेल विजयाकरता. शिंदी संघाला लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. शिवशक्ती एरणे पहिल्या 2 षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या. तदनंतर मात्र 15 चेंडू हाताळले नीरजनी आणि धावा देखील खर्च केल्या 15 चेंडू 15 धावा 26 धावा. नीरजला विचार करावे लागेल, त्याला बूस्ट द्याल मला असं वाटतं दुसऱ्या सामन्याकरता. आणि यानंतर या नाणेफेकीच्या कौलसाठी या चला मैदानाचा ताबा घ्या. शिवशक्ती एरणे संतोष देसाई यांना विनंती करेन की आपण यानंतरचं सूत्र या मायक्रोफोनवरतील या सामन्याची सूत्र आपल्या हातात घ्यायचे आहेत. बॅनर खाली टच करा, थोडा अजून खाली येऊ द्या.
मिरवणार चषक 2025 या चषकाचं या ठिकाणी आयोजन आपण आजच्या दिवसामध्ये पाहतोय. दुसरा सामना थोड्याच वेळात दुसऱ्या इनिंग आहे ते चालू होईल. दरम्यान या स्पर्धेला गेले काही दिवस अतिशय चांगली मेहनत घेतली रोयल आणि त्याच्या सर्व सहकार्यांनी. एरणेगावच्या ग्रामस्थ असतील, खेळाडू असतील, या सर्वांच्या मेहनतीतून ही स्पर्धा आपण आजच्या दिवसामध्ये पाहतोय. शिंदीचा 12वा खेळाडू पाठवा. शिंदी संघ 12वा खेळाडू पाठवायचा आहे. चला क्षेत्ररक्षण सजलं जाते एरणे संघाचं. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय रोशन. या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला गेलं तर डीप स्क्वेअर लेग आहे, त्या ठिकाणी कावू कॉर्नर आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे. शिंदी 12वा खेळाडू येऊ द्या. शिंदी संघ येऊ द्या 12वा खेळाडू. रोशन निघतोय. तांबे बॅटर आहे. तांबे वाईट प्लस 1 अशा 2 धावा मिळत आहेत. खराब सुरुवात केली जाते. वाईटनी शुभारंभ केला जातो या इनिंगचा. रोशन याच्या माध्यमातून गोलंदाजी. सिंधी संघ 12वा खेळू. यावेळी पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू पंच निहिरला आणि हा खराब चेंडू आहे. या खराब चेंडूवरती एक अतिरिक्त धाव मिळेल शिंदी संघाला. मापक आव्हान आहे मी म्हणेन शिंदे. यावेळी ड्राईव्ह केला चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्याच्यापर्यंत पोहोचेल का? स्वतः फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज मात्र झेल इथे धरणीला दान दिलाय बाबू तांबे. एक विस्फोटक फलंदाज आहे बाबू तांबे. मला वाटतं मागच्या महिन्यामध्ये याच ग्राउंडवरती एक स्पर्धा झाली होती. त्या स्पर्धेमध्ये बाबू तांबेनं जबरदस्त खेळी केली होती या मैदानावरती. यानंतर स्ट्राईकला येतोय तो अमय. डावखुरा बॅटर अमय येतोय. याच्याकडे देखील चांगली ॲबिलिटी आहे, चांगले स्ट्रोक आहेत. रोशन गोलंदाजी मार्कवर. 27 धावांचं आव्हान आहे. हे आव्हान पार करत असताना कशा पद्धतीने यावेळी ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा रेखा पार. षटकार येतोय. अमय याच्या बॅट मधून आलेला हा पहिला दणदणीत कणकणीत षटकार. थोडीशी इथे बाउंड्री जवळ आहे आणि त्या बाउंड्रीचा पुरेपूर फायदा घेत असताना बॅटर अमय यावेळी ड्राईव्ह केलाय. स्ट्रेट ड्राईव्ह मारलाय. क्षेत्ररक्षक त्याच्या खालपर्यंत पोहोचेल. 1 धाव घेईल आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. शिंदी संघाची आघाडीची बिनीची जोडी, दोघेही घातक फलंदाज. या जोडीला माघारी धाडावं लागेल. आव्हान मापक आहे, मात्र तुम्ही या मापक आव्हानाला देखील लढला भिडला तर त्याचं परिवर्तन तुम्हाला वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळेल. रोशन यावेळी ड्राईव्ह केलाय. ब्लॉकवरचा चेंडू, सुरेख चेंडू हाताळलाय आणि क्षेत्ररक्षक काय पहा, तिथे छोटासा क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हरला आणि एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण केलं जात आहे. चेंडू रोखलाय. एकही धाव दिली जात नाही. बाबू तांबे विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. खराब चेंडू सोडून दिलाय. वाईटचा इशारा येतोय. एक अवांतर धावेनी भर पडते. धाव फलक जाऊन पोहोचतोय 12 या आकड्यावरती. 27 धावांचं आव्हान आहे. 27 धावेला पाठलाग करत असताना 12 धावा धावफलकावर लागल्यात शिंदी संघाच्या. रोशन आणि इथे लॉंग ऑनला त्या ठिकाणी थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू जातोय. बॅटचा आणि बॉलचा वाईटचा इशारा केला जातोय. डाव्या एसटीच्या बाहेर जातोय चेंडू. पुन्हा एकदा खराब चेंडू आणि बॅटरला खूप सारी कसरत करावी लागते चेंडूपर्यंत पोहोचण्याकरता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही.
ज्या पद्धतीने मला वाटतं मागच्या षटकामध्ये 15 चेंडू टाकले गेले होते, इथे देखील जवळपास 9 चेंडू टाकले गेलेत. हा काय होईल, चौकार येईल का? आणि हो, चौकार येतोय. बाबू तांबे याच्या बॅटमधून हा निघालेला दणदणीत कणकणीत सणसणीत चौकार. 18 धावा. इथून पुढे 9 धावांची आवश्यकता आहे. आमचे क्षेत्ररक्षक या ठिकाणी आहेत ते जास्तच उत्सुक आहेत, कधी धावसंख्या कव्हर होते त्याच्या उत्सुकतेमध्ये आहेत. ते बाउंड्री लगत क्षेत्ररक्षण करतायत, मात्र कमी धावसंख्या आहे आणि त्यांना कुठेतरी या धावसंख्येबद्दल विश्वास नाही. आम्ही त्या डिफेंड करू याचा. अकरा चेंडूंचं हे षटक खूपसं, हे देखील षटक लांबलचक षटक म्हणावे लागेल. धाव पलकावर धावा लागतात 19. इथून पुढे 8 धावांची गरज असेल विजयाकरता. बाबू तांबे प्रत्येक विकेट मागे 100 रुपयाचं पारितोषिक असेल. यावेळी ड्राईव्ह केला, फ्लॅट 6 येतोय. बाबू तांबे ऑन फायर, भिरकावून दिलाय पहिल्या चेंडूवरती. षटकार येतोय आणि गणेश याच्यासाठी अजय मोरेकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येक विकेटसाठी. तुम्ही या षटकामध्ये जेवढ्या पण विकेट घ्याल त्या विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. खराब चेंडू, गणेशला संधी आले. मॅचचं काही हो या ना हो, मात्र इथे कॅश प्राईजची संधी आहे. प्रत्येक विकेटला 100 रुपयाचं, 200 रुपयाचं पारितोषिक. आता बघा प्राईज वाढलंय, तुमच्यावर प्राईज लागलं जात आहे. अक्षय निवळे टॉससाठी यायचं आहे आणि याबरोबर विजयी षटकार खेचला जातोय. बाबू तांबेच्या बॅटमधून हा विजयी षटकार येतोय. याचबरोबर शिंदी संघ विजय होतोय. विजय संघाचं खूप खूप अभिनंदन. त्याचबरोबर निवळी आणि शिंदी संघ दोन्ही संघांनी नाणेफेकीच्या कोलसाठी या. धन्यवाद. यानंतर आपण मायक्रोफोनवरती पाहाल आपले लाडके समालोचक पश्चिम महाराष्ट्र या पूर्ण क्रिकेटच्या पंढरीमध्ये आपला आवाज